यंदा वटपौर्णिमेचा सण हा शुक्रवारी दिनांक 21 जूनला साजरा केला जाणार आहे. वटपौर्णिमा तिथी 21 जूनला असणार आहे. तसेच शुभ मुहूर्त पहाटे 5:24 ते सकाळी 10:30 असणार आहे. त्यानंतरचा शुभ मुहूर्त असणार आहे 12:23 ते दुपारी 2:07 असणार आहे. या कालावधीमध्ये सुवासिनी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करू शकतात. तर वटपौर्णिमेच्या पूजेसाठी लागणाऱ्या 10 वस्तू कोणत्या आहेत त्या आपल्याजवळ असणं खूप महत्त्वाचं असतं. शुभ मुहूर्त शिवाय त्या व्रत कसं केलं जातं, पूजाविधी कशी करायची, याच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज भरपूर अशी माहिती पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुमच्या माहिती लक्षात येऊन जाईल. आणि चॅनलवर आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांना शेअर करा, म्हणजे ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली तर त्यांनाही त्याचा फायदा होईल. या दिवशी आपल्याला कोणत्या चुका टाळणं गरजेचं आहे ते सुद्धा मी या व्हिडिओच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे. थोडक्यामध्ये परत एकदा सांगते, म्हणजे की आपल्याला कोणत्याही काळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं नाहीये किंवा मग एकदम पूर्ण पांढरं असं वस्त्र आपल्याला परिधान करायचं नाहीये. शिवाय आपल्याला बांगड्या सुद्धा आपल्याला काळ्या रंगापर्यंत घालायच्या नाहीत किंवा प्लेन पांढऱ्या अशा घालायच्या नाहीयेत. म्हणजे आपल्याला हिरव्या किंवा लाल किंवा मग इतर कलर तुम्ही कोणताही वापरू शकता. अशा काही छोट्या ज्या चुका आहेत त्या आपल्याला टाळणं गरजेचं असतं. सर्वात महत्त्वाचा म्हणजेच मुद्दा काय आहे, आपण जी वडाच्या झाडाची पूजा करतो, आपण इतरही झाडांची पूजा करता आली असते ना, तर वडाच्या झाडांचं महत्त्व काय आहे ते सुद्धा आपण याची माहिती पाहणार आहोत. वडांच्या झाडांमध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिमूर्तींचा वास असल्याचं मानले जाते. शिवाय धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेच्या एका कथेनुसार एका वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीचे जे जीवनदान होते ते परत मिळवले होते. यमराजाकडून विनवणी करून आपल्या पतीचे जे प्राण होते ते परत मिळवले होते. वडाच्या झाडाखालीच मिळाले होते. त्यामुळे वडाच्या झाडाचे हे खूप महत्त्व आहे. आणि त्यानंतर एक आणखी महत्त्व आहे, हे वडाचे झाड जे आहे ते 100 वर्षापेक्षा अधिक वर्ष जगले जाते. त्यामुळे वडाच्या झाडाची वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रीने विधिवत पूजा करावी आणि देवाकडे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. आता वड पौर्णिमेच्या दिवशी पूजेच्या साठी लागणारं साहित्य आणि सोप्या पद्धतीने आपण पूजा कशी करायची आहे ते बघणार आहोत. आणि कोणत्या विशेष आपल्याला 10 वस्तूंची पूजांमध्ये गरज असतेच असते. या 10 वस्तू नसतील तर आपली पूजा ही अपूर्ण असणार आहे. त्या कोणत्या 10 वस्तू आहेत आणि त्या कोणत्या महत्त्वाच्या आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सूत धागा, जो आपल्या वटपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला जो गुंडाळायचा धागा असतो म्हणजे सूत धागा. त्यानंतर तुपाचं निरांजन, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य, खडीसाखर, फळांमध्ये आपल्याला महत्त्वाचा म्हणजे आंबा, जांभूळ, ओटीचे सामान, तांदूळ न वापरता आपण गव्हाची ओटीसाठीचा वापर करायचा आहे. ओटीमध्ये घालण्यासाठी आपण नक्कीच गव्हाचा वापर करावा. त्यानंतर कापूर, फुले, सुपारी, वस्त्रमाळ, नारळ या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. सौभाग्यवती स्त्रियांनी हे व्रत आवर्जून करावं. सुरुवात कशा पद्धतीने करायची आहे व्रताची ते सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे, सकाळी स्नान वगैरे करून आपल्या सौभाग्यवती स्त्रीने देवाकडे सकाळी उठून प्रार्थना करायची आहे. देवा, मला आणि माझ्या पतीला आरोग्य, संपन्न, दीर्घायुष्य लाभो असा संकल्प करायचा आहे. वटवृक्षाची पूजा करत असताना प्रथम सुपारीची किंवा मग गणपतीची स्थापना करावी. गणपतीची स्थापना करून हळदी कुंकू लावून अक्षदा वाहून पंचोपचार पूजा करायची आहे. परत एका सुपारीची स्थापना करायची आहे. सती माता समजून हळद कुंकू सौभाग्याचे अलंकार अर्पण करावे. त्यानंतर आपण वडाच्या झाडाची मुळाजवळ जाऊन आपल्याला अभिषेक करायचा आहे, पंचोपचार पूजा करायची आहे, आरती करायची आहे. वडाला हळदी कुंकू वाहून नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर वडाला सूत धागा गुंडाळून आपल्याला 5 किंवा 7 प्रदक्षिणा घालून तिथे आपल्याला जे काही अर्पण करता येईल, धान्य असो या काही गोळ्या बिस्किट वगैरे असो त्या अर्पण करायच्या आहेत. मंत्र जर येत असेल तर हे 7ही फेरे मारत असताना तुम्हाला मंत्र जे आहे वटपौर्णिमेचा ते म्हणायचा आहे. त्यानंतर आपल्याला 7 किंवा 5 सुवासिनींची ओटी भरायची आहे. जमलं तर सावित्रीच्या कथेचं वाचन सुद्धा आपल्याला करायचं आहे. प्रार्थना करावी.
प्रार्थना करावी की हे वडराजा, जसा तुझ्या पारंब्यांचा विस्तार होतो तसा माझ्या प्रपंचाचा, माझ्या मुलाबाळांचा विस्तार होऊ दे. मला व माझ्या परिवाराला, पतीला दीर्घायुष्य प्राप्ती होऊ दे. सुखसंपन्न, समाधान आणि आरोग्यदायी आम्हाला जीवन लाभू दे. अशा प्रकारे आपण प्रार्थना करायची आहे. नतमस्तक होऊन आपल्याला हे प्रार्थना संकल्प करून सोडायचा आहे. त्यानंतर आपल्याला पूजाविधी झाल्यानंतर आपल्याला प्रसाद वगैरे ठेवायचा आहे, आरती करायची आहे. जमलं तर ब्राह्मण असतील तर त्यांच्याकडनं करून घ्यायची किंवा मग आपण आपली स्वतः जर येत असेल तर आरती करायची, सुवासिनींची ओटी भरायची. या अगोदरही तुम्हाला मी माहिती पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे. या व्हिडिओतील माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असावी, महत्त्वाची वाटली असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांनाही हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे ही महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचली जाईल आणि त्यांना सुद्धा याचा काही फायदा होईल आणि त्याची माहिती त्यांना उपयुक्त असणार आहे. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.